वांगी तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। आज आपण संक्रांतीसाठी दोन प्रकारचे रेसिपी करणार आहोत। पहिली आहे तिळाचे लाडू आणि दुसरी आहे तिळाची वडी। तर फार वेळ न वाया घालवता चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे आपण खरपूस भाजून घ्यायचे आहेत। खरपूस आपले शेंगदाणे हे भाजून झालेले आहेत। आता आपण याला प्लेट मध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये एक वाटी पांढरे तीळ घालूयात। हे माझ्याकडे गावरान तीळ आहेत, हे अनपॉलिश आहेत, तुम्ही पॉलिश वाले तीळ देखील वापरू शकता। आता हे देखील तीळ एकदम मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तीळ देखील खरपूस भाजून घेतलेले आहेत। आता आपण हे प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊयात। ते कढईमध्ये आपण साजूक तूप घालून घ्यायचे आहे। साजूक तूप अगदी ऑप्शनल आहे, पण तुपामुळे छानशी ग्लेज येते आणि टेस्ट देखील फार वेगळी लागते। त्यामुळे मी इथे 2 चमचे तूप वापरलेले आहे। आता यामध्ये 1 वाटी गूळ घालत आहे। ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने हा गूळ देखील मोजून घेतलेला आहे। आणि 1 वाटी गूळ, 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। ते परफेक्ट असं प्रमाण आहे। यामध्ये 2 चमचे आपण पाणी घालून घेऊयात। आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे। तर गरम कढईमध्ये हा गूळ आपला पूर्णपणे वितळून जाईल तोपर्यंत आपण शेंगदाणे आणि तिळाचा हा कूट करून घेऊयात। शेंगदाणे थंड झालेले आहेत, याचे साल काढून घेऊयात। शेंगदाणे साल काढून पाकडून घेतलेले आहेत। आता आपण हे शेंगदाणे खूप बारीक करायचे नाहीत, हलकेसे मोठे आपण याची पावडर तयार करून घेऊयात। हे शेंगदाणे हे माझे कूट करून झालेला आहे, फार बारीक केलेलं नाहीये, हा तुम्ही बघू शकताय, हलकासा मोठाच आहे। याच पद्धतीने आपण आपले तीळ देखील क्रश करून घ्यायचे आहेत। तिळाला अगदी पल्स मोडवरती आपण फिरवून घ्यायचं आहे, फार पावडर करायची नाही याची। हलकेसे मोठे जरी दाणे राहिलेत तरी काही हरकत नाही। तीळ देखील हे बारीक करून झालेले आहेत, फार बारीक म्हणता येणार नाही, फक्त हलकेसे आपण त्याला कुटून घेतलेले आहेत। काही त्याच्यामध्ये दाणे हे अख्खे देखील दिसत आहेत तिळाचे। तर ही बस आपल्याला अशीच पावडर याची करून घ्यायची आहे। आपण एकत्र करून घेऊयात। इथे आपल्या तिळाची आणि दाण्याची कुटाची आपली पावडर तयार करून झालेली आहे। आता आपण आपल्या हा गुळाचा पाक तयार करून घेऊयात। यासाठी आता मी गॅस चालू केलेला आहे। गरम कढई असल्यामुळे आपला गुळ हा मेल्ट झालेला आहे। आता आपण याला व्यवस्थित वितळून घेऊयात। गुळाला छान बबल्स आलेले आहेत। गॅसची फ्लेम ही एकदम स्लो आहे। आता आपण चेक करूयात। तिथे पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये, यामध्ये हलकस आपण काही ड्रॉप टाकूयात। अजून परफेक्ट असं झालेलं नाहीये, मऊ असा आपला हा पाक आहे। तर आपण अजून एक 5 मिनिट आपण याला 2 ते 3 मिनिट आपण याला गरम करून घेऊयात। 2 मिनिटं झालेले आहेत, आपण पुन्हा एकदा चेक करूयात पाक। आता इथे या पाकाची गोळी तयार होत आहे, याचा अर्थ आपला हा पाक हा परफेक्ट झालेला आहे। तर हा पाक तुम्ही फार कडक करायचा नाहीये, जर का फार कडक केलात तर लाडू आपले एकदम कडक होतील। त्यामुळे फार कडक न करता अगदी असा मऊ मऊ असा पाक ज्याचा असं गोळी तयार होईल असा आपण हा तयार करून घ्यायचा आहे। आपण आता गॅस इथे एकदम स्लो ठेवला आहे, किंवा बंद जरी केला तरी काही हरकत नाहीये। आता यामध्ये आपण जो सगळं कूट केलेला आहे, पावडर केलेली आहे, ती घालून घेऊयात। आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात।
मिश्रण हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. गॅस हा मी बंदच केलेला आहे. आता हे सगळं गरम असतानाच आपण याचे लाडू वळायचे आहेत. मी एक चमचा घेतलेला आहे. त्या चमच्याच्या जेवढं मिश्रण बसेल तेवढंच मिश्रण घेतलेलं आहे, जेणेकरून आपले लाडू हे परफेक्ट असे एकसारखे होतील आणि लगेच हातावरती हे वळायचे आहेत. जर तुम्हाला हातात वाटत असेल की चटका लागत आहे तर हलकासा पाण्याचा हात जरी घेतलात तरी देखील चालेल. हे पटापट आपण अगोदर हे सगळे लाडू तयार करून घेऊयात. लाडू वळवून झाले की आपण नंतर त्याला व्यवस्थित शेप देऊयात. ते गरम असताना पटापट असे वळून घ्यायचे आहेत. सगळे लाडू इथे तयार करून झालेले आहेत. आता आपण ह्याला हलकसा आपण त्याला आकार देऊयात. हे पहा, लाडू हे आपले सगळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण वडी तयार करून घेऊयात. कढईमध्ये हे पाववाटी हे सुके खोबरे घेतलेले आहे, याचा कीस घेतलेला आहे. आता हा आपण भाजून घेऊयात. अगदी मंद आचेवर हे आपण खोबरे भाजून घ्यायचे आहे. छान असे आपले खोबरे भाजून झालेले आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहे, 1 वाटी गुळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तीळ देखील हे भाजलेले आहेत आणि अनपॉलिश आहेत. तर आता हे तीळ आणि शेंगदाणे यांची आपण हलकीशी भरड पावडर तयार करून घेऊयात. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेत आहे. यामध्ये 1 वाटी गुळ घालून घेत आहे. गुळ हा चिरून घेतलेला आहे. याचबरोबर 3 चमचे पाणी घालून घेत आहे. हा पाक आपण लाडूसाठी आता जसा बनवला होता तसाच बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर का हलकीशी कडक जर का चिक्की आवडत असेल तर थोडासा कडक जरी पाक केलात तरी चालेल. पण मी जसं लाडूला केलेला आहे पाक त्याच पद्धतीने करणार आहे, कारण फार कडक मला चिक्की नको आहे. त्यासाठी मी लाडू सारखाच पाक तयार करून घेत आहे. पाक हा चेक केलेला आहे, अगदी गोळीसारखा तयार करून झालेला आहे. आता इथे गॅस मी बंद करणार आहे. गॅस हा बंद केलेला आहे. आता यामध्ये आपण तिळाची पावडर केलेली आहे ती घालून घेऊयात. याचबरोबर दाण्यांचा कूटही करून घेतलेला आहे, तोही घालून घेत आहे. हे खोबरं आहे जे आपण भाजून घेतलेलं होतं ते घालून घेत आहे. याची पावडर केलेली नाहीये. ते व्यवस्थित मिक्स करूयात. आता अगदी चविष्ट ही आपली चिक्की तयार होते. फारच सुंदर लागते. मिश्रण हे छान एकजीव झालेलं आहे. प्लेटमध्ये आपण याला थापून घेऊयात. एका प्लेटला इथे मी तुपाने ग्रीस केलेला आहे. यावरती मिश्रण घालून घेत आहे. आता मिश्रण आपण एकसारखं करून घेऊयात. छान असं आपलं मिश्रण एकसारखं हे सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे. आता यावरती मी खोबरे आपण जे भाजून घेतले होते त्यातील खोबरे काही घेतले होते साईडला ठेवले होते, तर ते खोबरे आणि तीळ, भाजलेले तीळ हे यावरती घालून घेत आहे. तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर जरी केलात तरी काही हरकत नाही. पण तिळगुळाची वडी आहे त्यामुळे ड्रायफ्रूट न वापरता मी इथे खोबरे आणि तिळाचाच वापर केलेला आहे. ते दिसायला देखील फार सुंदर दिसते. आता हलकं त्याला परत प्रेस करून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित चिकटून बसेल. मिश्रण हे गरमच आहे. मी
एका डब्याच्या साह्याने त्याला दाबून घेत आहे. अगदी सगळीकडे एकसारखं फिरवून घ्यायचं आहे. याला गरम असतानाच लगेच आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला वडी कशी हवी आहे, छोटी मोठी, त्यानुसार आपण हिला कट करायचे आहे. अगदी तळापासून याला दाबायचं आहे. आता आपण काढून पाहूयात. अगदी सहज ही आपली वडी पटकन निघत आहे. याला प्लेटमध्ये काढून घेत आहे. इथे संक्रांतीसाठी तिळाची वडी आणि तिळाचे लाडू हे आपले तयार करून झालेले आहेत. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स मध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाय.